हाय, आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण PHP व्हर्जन कशा पद्धतीने चेंज करतो हे बघणार आहोत। त्यासाठी पहिल्यांदा आपल्या सर्व्हरला लॉग इन करा। सर्व्हरला लॉग इन करण्यासाठी तुम्हाला इथे एक यूजर नेम असेल आणि पासवर्ड असेल ज्याचा उपयोग करून तुम्हाला लॉग इन करायचा आहे। तर तुमच्या सर्व्हरला लॉग इन करा। सर्व्हरला लॉग इन झाल्यानंतर आपल्याला कस्टमर ह्या नावाच्या ऑप्शनवरती जायचं आहे। आता काल आपण ज्याला डेमो बघत होतो त्याला आपण एक कस्टमर ॲड केलेलं ज्याचं नाव होतं अमोल मिरजे। त्याच कस्टमरवरती आज आपण त्याचं PHP व्हर्जन कशा पद्धतीने चेंज करतो हे बघणार आहोत। तर त्यासाठी कस्टमर नेमच्या कॉलममध्ये जे नाव दाखवलेलं आहे अमोल मिरजे त्याच्यावरती क्लिक करा। आता ह्या अमोल मिरजे डोमेन नेम कस्टमरच्या आतमध्ये तुम्हाला डोमेन नेम दाखवेल ऑसम, जे की आपण एक टेम्पररी डोमेन नेम काल क्रिएट केलेलं त्याच्यावरती क्लिक करायचं आहे आपल्याला। आता ह्या डॅशबोर्डच्या ऑप्शनवरती इकडच्या खालच्या साईडला तुम्हाला स्क्रोल करायचं आहे। इथे तुम्हाला एक ऑप्शन दिसेल ज्याचं नाव असेल PHP, ओके, आणि इथे तुम्हाला आउटडेटेड दाखवते। याचा अर्थ काय की हे जे काही आपण PHPचं व्हर्जन वापरतोय ते आउटडेटेड व्हर्जन आहे। मग आपल्याला काम काय करायचं आहे की आपल्याला हा जो काही मेसेज आहे आउटडेटेडचा हा घालवायचा आहे। त्यासाठी आपल्याला करायला काय लागेल की जे जुनं व्हर्जन आहे ते लेटेस्ट व्हर्जन आपल्याला अपडेट करायचं आहे। त्यासाठी आपल्याला करायचं काय आहे, या ऑप्शनवरती क्लिक करायचं। ह्या ऑप्शनवरती आपण क्लिक करून झाल्यावरती इथं PHP सपोर्ट इथं व्हर्जन दाखवलेलं आहे आणि ब्रॅकेटमध्ये आउटडेटेड म्हटलं आहे। ह्याला क्लिक करायचं आणि वरच्या साईडला सगळे आउटडेटेड व्हर्जन्स आहेत, म्हणजे सगळ्यात जुनं व्हर्जन, त्याच्यानंतरचं व्हर्जन, त्याच्यानंतरचं व्हर्जन, आणि सगळ्यात खालच्या साईडला नेहमी लेटेस्ट व्हर्जन असते। आपल्याला नेहमी जे काही लेटेस्ट व्हर्जन आहे जे की बॉटम ऑफ द ड्रॉपडाऊन लिस्टला दाखवलेलं जाते त्याला आपल्याला चूज करायचं। आपण ते चूज केलं आणि त्याच्यानंतर ना आपल्याला खालच्या साईडला येऊन त्याला आपल्याला सेव्ह करायचं आहे। अप्लाय आणि त्याच पद्धतीनं ओके। ओके, आता आपण काय केलं की आपण PHPचं व्हर्जन चेंज केलं। मगाशी इथं जिथं आपण बघत होतो इथं आपल्याला PHPचं व्हर्जन आउटडेटेड म्हणून दाखवत होतं, पण ते आता आपल्याला दाखवत नाही आहे। तर आपल्याला जर PHPचा इश्यू जर सोडवायचा असेल व्हर्जनचा तर आपण अशा पद्धतीनं व्हर्जन अपडेट करतो, हे लक्षात ठेवा। आशा करतो की हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप इन्फॉर्मेशनल झालेला असेल। तुम्हाला जर काही शंका असेल तर तुम्ही कधीही मला फोन करू शकता। थँक्यू व्हेरी मच।